हाय हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सर्वे। मी पूजा तुमच्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करते। तर तुम्ही माझे शॉर्ट्स व्हिडिओ नक्की बघितले असतील, नसतील बघितले तर प्लीज नक्की बघा। तर याआधी मी मिनी व्लॉग्स अपलोड करत होते, शॉर्ट्स व्हिडिओ बनवत होते, तर आजपासून मी लॉंग व्हिडिओ बनवायला स्टार्ट करते। तर एक दिवसाआड मी व्हिडिओ अपलोड करत जाईल, तर प्लीज नक्की गाईज मला सपोर्ट करा। तर एक दिवसाआड तुम्हाला माझे व्हिडिओज पाहायला मिळतील। सवय नाही आहे मला जास्त कॅमेरासमोर बोलायची, जर माझं काही चुकलं तर प्लीज मला समजून घ्या, कारण हा माझा पहिलाच व्लॉग आहे आणि तोही लॉंग व्लॉग आहे। तर चुकलं तर नक्की समजून घ्या, वाईट कमेंट्स कोणी करू नका। तर आज मी यांच्यासाठी इंद्रायणी तांदळाची बिर्याणी बनवणार आहे। मी माझ्या रेसिपीज तुमच्यासोबत शेअर करते। माझ्या हस्बंडला खूप आवडते इंद्रायणी तांदळाची बिर्याणी, त्यामुळे मी आज ती बनवणार आहे आणि ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून, ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। तर इथे मी चिकन धुवून घेतले, खूप स्वच्छ धुतलेलं आहे। त्यामध्ये थोडीशी हळद, मीठ, अद्रक लसणाची पेस्ट आणि थोडीशी कोथिंबीर टाकली आहे आणि 1.5 ग्लास पाणी टाकले आणि याच्या आपल्याला कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या। आणि इकडे काय काय लागणार आहे बिर्याणीसाठी, तर कांदा, टोमॅटो, मसाल्याची पानं, इथे आपल्याला लागणार आहे शहाजिरे, जिरी, इकडे आपण घेतलंय विलायची, चक्री फूल आणि दालचिनी। तर हे मसाले लागणार आहेत। आणि चिकन बिर्याणी मसाला एव्हरेस्टचा यूज करते मी, तुम्ही सुहानाचाही यूज करू शकता किंवा कोणताही चिकन बिर्याणी मसाला यूज करू शकता। आणि इथे मी अद्रक लसणाची पेस्ट करून घेतलेली आहे मिक्सरमध्ये। तर चला आता आपण करूया बिर्याणीला सुरुवात। तर आणखी कोणते मसाले लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते। इथे मी धनेपूड घेतली आहे आणि घरी केलेला एक मसाला घेतलेला आहे। अशा प्रकारे हे आपले मसाले आहेत। इथे स्वच्छ तांदूळ धुवून घेतलेला आहे इंद्रायणी। आणि तेलामध्ये 4 चमचे तेलामध्ये मी कांदा, टोमॅटो आणि जे खडे मसाले आपण घेतलेत ते ॲड केलेत आणि हे मसाले ॲड केलेत। याला छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। त्यानंतर इथे आपण अद्रक लसणाची जी पेस्ट केली होती ती ॲड करायची आणि 4 चमचे दही पण टाकायचं आहे। त्यानंतर हे छान परतून झाल्यावरती जे चिकन शिजवून घेतले ते ॲड करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे याला। त्यानंतर आपण जे धुवून घेतलेत तांदूळ ते त्यामध्ये ॲड करायचे। तर मी इथे 4 मोठे वाटी तांदूळ घेतलेले आहेत। 2 चमचे मीठही ॲड केलं आहे मी। लाल तिखट टाकायचंच राहून गेलं माझ्याकडून, तर त्यानंतर मी इथे वरतून लाल तिखट 1 चमचा टाकलेला आहे आणि चिरलेली कोथिंबीर ॲड केली आहे। आणि गरजेपुरतं पाणी ॲड करून मस्त शिट्ट्या करून घ्यायच्या 3 किंवा 4। ते मी पिल्लूसाठी खाऊ करते, तर तिच्यासाठी मी आळणी पाणी चिकनचं साईडला काढून ठेवलं होतं, म्हणजेच आळणी सूप काढून ठेवलेलं। थोडेसे तांदूळ घेतले, त्यामध्ये ते आळणी पाणी टाकले आणि कमी गॅसवरती कुकरला लावलेला आहे। त्याला असं मऊ शिजवून घ्यायचा आहे तो भात आपल्याला, जेणेकरून तिला तो खाता येईल। इथे भातही होतोय आणि तिचा खाऊसुद्धा होतोय। तर पिल्लूचा खाऊ इथे तयार आहे, तर तिला तो खूप आवडतो असा भात, त्यामुळे मी तिला नेहमी करून देते आणि ती आवडीने खाते। तर इथे आपली बिर्याणीसुद्धा रेडी आहे। तर कशी वाटली रेसिपी नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।